आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जी काही राज्यस्तरीय योजना आहे याचा GR 9 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे या योजनेमार्फत ओपन कॅटेगरीसाठी 50%, तर SC कॅटेगरीसाठी 75% अनुदान म्हणजे सबसिडी तुम्हाला भेटणार आहे। याबाबतचा जो GR शासनाने प्रसिद्ध केलेला आहे त्याबाबतची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। शिवाय याचा अर्ज कशा पद्धतीने भरतात, यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, याला कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे आणि याचा अर्ज कसा व कोठे भरायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाहीत। तर मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी बघून घ्यायचं आहे सुधारित योजनानिहाय तपशील पुढील प्रमाणे। 5 दुधाळ गायी किंवा म्हशी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना राबवणे। तर यामध्ये याचे लाभाचे स्वरूप जे आहे, लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाय किंवा म्हैस व 3 वर्षांचा विमा तसेच शेड व साधन सामुग्री अशा पद्धतीने याचं लाभाचं स्वरूप असणार आहे। आणि याला लाभार्थी कोण कोण असणार आहे, तर सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व महिला बचत गटाचे सदस्य याला अर्ज करू शकणार आहेत। लाभार्थ्यांचे जे निकष असणार आहेत तर ते म्हणजे सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येईल। तर असे लाभार्थीचे निकष आहे। तर ते घटक काय आहेत, तर अत्यल्पभूधारक 1 हेक्टरपर्यंत भूधारक, अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टरपर्यंत भूधारक, वन हक्कधारक तसेच महिला बचत गटातील लाभार्थी। अ, ब, क मधील वरील घटकामध्ये दिव्यांगांसाठी 5% तसेच महिलांना 30% आरक्षण लागू राहणार आहे। आणि याची जी पात्रता आहे ती पात्रता म्हणजे 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्षे नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक, मात्र वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही। 2 नंबरची जी पात्रता असणार आहे तर ती म्हणजे पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणची अट घातलेली आहे। पण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील। तर मित्रांनो, घाबरायचं काही कारण नाही, प्रशिक्षण घेण्याची काही गरज नाही। तर या ठिकाणी त्याला किंवा त्यांनी दुसरा पर्याय दिलेला आहे 2 वर्षांचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव। आणि याची प्रकल्पाची किंमत 5 गाय किंवा म्हैस रुपये 5 लाख, प्रति गाय किंवा म्हैस 1 लाख रुपये व विमा असे मिळून 5,60,180 रुपयांचा असणार आहे। आणि शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपये तसेच साधन सामुग्री, त्यामध्ये कडवाकुट्टी यंत्र, फार्मिंग मशीन, खाद्य पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र तसेच सोलर 3 kV व इतर साहित्य असे एकूण 2,75,000 रुपये असणार आहे। तसेच प्रकल्पाची जी एकूण किंमत असणार आहे तर ती म्हणजे 11,35,180 रुपये। तर यामध्ये अनुदानाचे स्वरूप अशा पद्धतीने राहणार आहे। सर्वसाधारण लाभार्थी 50% म्हणजेच 5,67,590 रुपये आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी म्हणजे SC किंवा ST कॅटेगरीसाठी 75% म्हणजेच 8,51,385 रुपये इतकं अनुदान भेटणार आहे। तुम्हाला अनुदान जे आहे ते 2 टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे। तर यामध्ये एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल। आणि याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत तर ती म्हणजे स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडे करार पट्टा, नोंदणीकृत करारनामा पाहिजे, हे महत्वाचं आहे। वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र असणं बंधनकारक राहील। पशुधन दुग्ध व्यवसायाचे
शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र जर नसल्यास तुम्हाला घेऊ शकताय. ते पण नसेल तर तुम्हाला स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेस किमान 2 वर्षे दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं आहे, जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये, तुमच्या गावातील संस्थेमध्ये, डेअरीमध्ये जर 2 वर्षापासून जास्त कालावधी दूध घालत असाल तर त्यांच्याकडून तसे प्रमाणपत्र घ्या. हे प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी 4 नंबरची जी कागदपत्र आहेत ते म्हणजे दिव्यांगांसाठी आहे. जे दिव्यांग उमेदवार यासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी UDID प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. शिवाय जे बचत गट महिलांचे सदस्य आहेत ते यासाठी अर्ज करणार असतील तर त्यांना बचत गटाचे सदस्यत्वाचे प्रमाणपत्र घेणं बंधनकारक राहील. तर मित्रांनो, यामध्ये याच्या अटी व शर्ती काही दिलेल्या आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचा संपूर्ण GR जो आहे डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याचा संपूर्ण GR डाउनलोड करून पाहू शकताय. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे मित्रांनो, याची जी निवड असणार आहे ते निवड पद्धत, अर्ज पद्धत कशा पद्धतीने आहे तर ती म्हणजे या ठिकाणी योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत. म्हणजे याचे जे अर्ज सुरू होणार आहेत ते ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. याचे अर्ज अजून सुरू झालेले नाहीत. प्राप्त झालेले सर्व अर्ज ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत रँडम पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. तसेच संबंधित भागाचा समूह स्वरूपात विकास होईल या दृष्टीने लाभार्थ्याची निवड करण्यात यावी. यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांनी ज्या त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्ष्यांक निर्धारित करावे. तर मित्रांनो, याचे जे काही निवडीचे निकष असतील त्या पद्धतीने ते करणार आहेत. अर्ज सुरू होण्यापूर्वी सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही कलेक्ट करून ठेवू शकताय. अर्ज सुरू झाले की तुम्ही लगेच त्यासाठी अर्ज करायचे आहेत. तर मित्रांनो, ही योजना आहे ते कायमस्वरूपी राहणार आहे. तर प्रत्येक वर्षी अर्ज करतील त्या सर्वांची निवड होईल असे नाही. तर जे काही त्यांचा शासकीय कोटा असेल, जे काही त्यांचा शासकीय नियमावली असेल त्या पद्धतीने लाभ देतील. तसेच ज्यांचं निवड होणार नाही त्यांचा विचार पुढील वर्षी करण्यात येतोय, तर त्यांनी घाबरायचं काही कारण नाही. तर मित्रांनो, महत्वाचं म्हणजे याचा अर्ज सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने भरायचा आहे याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून अर्ज सुरू झाले की अर्ज कसा भरावा याचा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.